तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागच्या 8-10 दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या, प्रश्न होते की कापूस खत व्यवस्थापनासंदर्भामध्ये माहिती देण्यात यावी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस देताना कोणती रासायनिक खते घ्यायची आहे, किती प्रमाणात आपल्याला पिकाला खत द्यायचे, किती दिवसानंतर द्यायचे, जमिनीच्या प्रकारानुसार, त्यानंतर तुमचं लागवडीचं जे अंतर आहे त्या अंतरानुसार आपण खत व्यवस्थापनाचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जे कोणी शेतकरी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न शेतीविषयी यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर नोटिफिकेशन बेल ऑन करायला मात्र विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कापूस पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस देताना जमिनीच्या प्रकारानुसार, लागवडीच्या अंतरानुसार आपण कोणती खते घ्यायची आहे, किती प्रमाणात घ्यायची आहे, कापूस किती दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला खत द्यायचे याविषयी सविस्तर माहिती। तर सुरुवातीला शेतकरी मित्रांनो, हलकी मुरमाड कोरडवाहू त्यानंतर पारंपरिक पद्धतीमध्ये कमी अंतरात लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण खताचं नियोजन बघतोय। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी 3x1 अशा पद्धतीने आपण कापसाची लागवड केलेली आहे। अशा पद्धतीत तुम्ही कापसाची लागवड केलेली असेल, पारंपरिक पद्धतीत हलकी जमीन असेल, तर अशा शेतकऱ्यांनी कोणती खते द्यायची, किती दिवसानंतर खते द्यायची। तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो शेतकरी मित्रांनो, आपलं कापसाचं पीक 20 ते 25 दिवसाचं झाल्यानंतर पहिला रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे। आता पहिलं खत देत असताना ज्यावेळेस आपल्याला खत द्यायचं आहे त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असणं फार गरजेचं आहे। म्हणजे आपण दिलेली खते जर विरघळणार असेल लवकर तरच आपल्याला खत व्यवस्थित द्यायचे, म्हणजेच जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। म्हणजेच खत लवकर विरघळलं तर पिकाला ते अपटेक करायला वेळ लागत नाही। जर ओलावा नसेल तर थोडीशी वेट करा, पाऊस येण्याची वाट पहा आणि पावसानंतरच खत व्यवस्थापन करा। जसं मी सांगितलंय की 20-25 दिवसानंतर आपल्याला खत द्यायचे। खत देत असताना पहिलं ज्यावेळेस आपण खत देणार आहे शेतकरी मित्रांनो, तर हे खत आपल्याला, हे जे झाड आहे तर ह्या झाडापासून 5 ते 6 सेंटीमीटर अंतरावरती खत पडेल अशा पद्धतीने आपल्याला खत हे द्यायचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच खत द्यायचं कोणतं आहे। तर आता हे पारंपरिक पद्धतीत कमी अंतरात लागवड आहे, हलकी जमीन आहे, तर अशा जमिनीसाठी शेतकरी मित्रांनो 10-26-26 एकरी 1 ते 1.5 बॅग आणि 25 किलो युरिया अशा पद्धतीनं पहिला रासायनिक खताचा डोस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। त्यात तुम्ही दुसरे काही खतं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, परंतु बाकाल ॲग्रो पॅटर्न टेक्निकमध्ये आपण केवळ 10-26-26 हेच खत रिकमेंड करत असतो। ते खत रिकमेंड का करतो त्याची कारणं पण आहेत शेतकरी मित्रांनो, कारण 10-26-26 मध्ये तीनही घटक संतुलित प्रमाणामध्ये आहे आणि तुमचं जे फॉस्फेट आणि पालाश म्हणजेच पोटॅश आहे, ही घटक जमिनीतून पिकाला अपटेक व्हायला खूप वेळ लागतो। त्यामुळे सुरुवातीपासूनच हे खत जर आपण देत राहिलो तर या खताच्या मात्रा पिकाला व्यवस्थितपणे मिळत राहतात। त्यामुळे 10-26-26 हे आपण रिकमेंड करत असतो। बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता, 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, अशी खतं तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो। आता हे झालं शेतकरी मित्रांनो आपलं कमी अंतरामध्ये पारंपरिक पद्धतीत लागवड केलेलं, त्यानंतर हलक्या जमिनीसाठीचं नियोजन। आता ज्या शेतकऱ्यांची प्रॉपर काळीची जमीन आहे, पानभरी जमीन आहे, मोठ्या अंतरामध्ये 5x1 किंवा 5x1.5 अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी कापूस पिकाला खत व्यवस्थापन किती दिवसानंतर द्यायचं आहे आणि किती प्रमाणात द्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी जवळपास आपलं कापसाचं जे पीक आहे तर हे पीक 25 ते 30 दिवसाचं झाल्याच्या नंतर पहिलं खत व्यवस्थापन द्यायचं आहे, म्हणजे पहिला रासायनिक खताचा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर यामध्ये 10-26-26 एकरी 1 बॅग, इथं आपण खताचं प्रमाण कमी घेतो शेतकरी मित्रांनो, कारण काय, आपलं अंतर मोठं आहे, जमीन भारी आहे आणि यामध्ये आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वेळेस खत व्यवस्थापन करायचे टप्प्याटप्प्यानं, त्यामुळे आपण इथं खताचं प्रमाण जे इथं कमी घेतोय। तर अशा शेतकऱ्यांनी 10-26-26 एका एकरसाठी केवळ 1 बॅग घ्यायचं आहे। जर तुम्हाला 10-26-26 उपलब्ध नाही झालं तर 20-20-13 किंवा 12-32-16 घेऊ शकता, पण जसं मी सांगितलं आहे की आपल्या टेक्निकमध्ये आपण केवळ 10-26-26च रिकमेंड करत असतो। खत देताना शेतकरी मित्रांनो, मी जसं सांगितलं आहे, जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। त्यानंतर खत देताना जी झाडे, झाडाच्या 5 ते 6 सेंटीमीटर अंतरावरच खत हे दिलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन आपल्याला करून घ्यायचं शेतकरी मित्रांनो। तर नेक्स्ट टाइम खताचा दुसरा डोस कोणता द्यायचा या संदर्भात आपण माहिती घेऊन येणार आहोत।
तोपर्यंत बकाल ॲग्रो पॅटर्नशी ट्यून राहा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू